ब्रेकनंतर पाहूयात पुढची बातमी। बीडमधील सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश भोसले उर्फ खोक्याची पत्नी उपोषणाला बसली आहे। अल्पवयीन मुलांना मारहाण केल्याप्रकरणी आणि घर चालणाऱ्या आरोपींना अटक करा या मागणीसाठी खोक्याची पत्नी उपोषण करते। 4 दिवस झाले उपोषण सुरू आहे, पण आपल्या या ठिकाणी आपल्या या उपोषणाची दखल घेतली जात नसल्याचं ते म्हणतात। तेजू भोसले यांची प्रकृती खालावल्याचंही कळतंय। प्रशासन लक्ष देत नसल्याचा आरोप खोक्याच्या कुटुंबानं केलाय। 4 दिवस झाला, आज 4था दिवस आहे। आम्ही तर उपोषणाला बसलेले। तहसीलदार आले नाही, पुढे एसपी साहेब आले नाही, कलेक्टर साहेब आले नाही, सरकारी डॉक्टर आले नाही, तर तपासायला आले नाही। आमची बाई आता बिनसोत पडलेली आहे, त्याला हाल डुलू नाही राहिली, त्याला पाणी नाही, अन्न नाही, काय नाही। ते हाला ना डुलन तरी तपासायला डॉक्टर यायना। लहान लेकरू आहे, त्याला वरचं दूध पाजू राहिलं आम्ही। त्याला 2 महिन्याचं लेकरू आहे तिला, आणि 2 महिन्याचं लेकरू असताना मी सरकारी डॉक्टर यावा, एसपी साहेबांनी यावा आम्हाला विचारायला, आणि आमच्या उपोषणाची काही दखल बी घेऊ नाही राहिले। यानंतर बातमी आहे पुण्यातून। पुण्यामध्ये घरफोड्या आणि वाहन चोरी करणारी बारक्या नावाच्या टोळीला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। पुणे शहरातील जवळपास 6 वेगवेगळे गुन्हे उघडकीस आलेले आहेत। 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर आरोपींकडून सोन्याच्या दागिन्यांसह 4 मोटारसायकल जप्त करण्यात आल्या। 10,32,000 रुपयांचे सोन्याचे दागिने आणि 2,40,000 रुपयांच्या गाड्याही जप्त करण्यात आल्या। पृथ्वीराज उर्फ साहिल संतोष आव्हाड, आनंद लोंढे, आर्यन आगलावे, कुलदीप सोनवणे तसंच एका अल्पवयीन तरुणाला पुणे पोलिसांनी अटक केली आहे। पाहूयात पुढची बातमी। शेतकरी नेते आणि माजी आमदार बच्चू कडू यांचा अन्नत्याग आंदोलन मागे घेण्यात आलं आहे। मंत्री भरत गोगावले आणि राज्यमंत्री योगेश कदम यांनी सरकारच्या वतीने शब्द दिला होता, त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले। दिव्यांग आणि शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर बच्चू कडू यांनी आंदोलन सुरू केलं होतं। दिव्यांगांना अंत्योदय योजनेमधून आणि रोजगार हमी योजनेतून लाभ देण्याचं आश्वासन मिळालं, त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले। दरम्यान मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये बच्चू कडूंची चर्चा होणार आहे। जिजाऊच्या समाधीचं दर्शन घेऊन रायगडाच्या सावलीत आज शहीद दिनाच्या दिवशी हे उपोषण सांगता होतं। भरत सेठ, योगेशजी कदम, काल मुख्यमंत्र्यांनी जो फोन केला, शिंदे साहेबांनी केला, त्यांचे शब्द निश्चितच या भूमीत प्रमाण ठरेल, आणि त्यांनी आल्यामुळं आम्हाला निश्चितच हे बळ आमच्या सर्व आंदोलनाला भेटलं आहे। आणि या बळातून माझा दिव्यांग, माझा शेतकरी बांधव निश्चितच आश्वासित आणि त्याला कुठेतरी आनंद भेटेल। त्यांनी दिलेलं आश्वासनामुळं आज आम्ही आमचं आंदोलन इथं स्थगित करतो। दिव्यांगांना काय करू शकतो, कारण ते बिचारे दिव्यांग असल्यामुळे की चांगल्या माणसाप्रमाणे धडधाकड असं काम करू शकत, परंतु त्यांची जी इच्छाशक्ती ही प्रबळ आहे, आणि त्याला अनुसरून आम्ही काय करू शकतो की जेणेकरून त्यांना काही ना काहीतरी मजुरी मिळेल, आणि त्याच्याने त्यांचं उत्पन्न होईल, आणि त्यांचं घर सावरलं जाईल, कुटुंब सावरलं जाईल, स्वतःवरती त्यांना व्यवस्थित आणता येईल। नाही तर शासनाचे जे 1,500 रुपये आहेत ते फार अपुरे आहेत, आणि त्याचा विचार आम्ही करतोय की त्याच्यामध्ये काय करता येईल। तर उल्हासनगरमध्ये भर रस्त्यात गावगुंडांची दहशत पाहायला मिळाली। रस्त्याच्या मध्ये दुचाकी लावलेल्या टवाळखोरांना जाब विचारायला गेलेल्या रिक्षा चालकाला बेदम मारहाण करण्यात आली आहे। आरोपींनी चॉपर, चाकूनं वार करत मारहाण केली। यावेळी इतर रिक्षा चालकांनी हल्लेखोरांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलंय। शहरामध्ये दिवसेंदिवस गावगुंडांची दहशत वाढत चाललेली आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय, आणि या टवाळखोरांचा बंदोबस्त करा अशी मागणी केली जाते। तिथे ट्रॉफिक झाल्या कारणामुळे मी त्या जे 3 रिक्षा 2 व्हीलर आले होते बाईकवर, त्यांना ट्रॉफिक झाल्यावर मी त्यांना सांगितलं की तुम्ही इथे ट्रॉफिक झाली थोडं साईडला घ्या गाडी म्हणून, पण त्यांनी घेतली, त्यांनी वरवरची उत्तर दिली आणि शिवीगाळ चालू केली। त्याच्यामुळे मी त्यांना बोललो, पण लगेच त्यांनी थोड्या वेळात लगेच माझ्या अंगावर चॉपर वगैरे हत्यारं काढली आणि माझ्यावर मारणं चालू केला मला। तर भर रस्त्यामध्ये हाणामारी करणारे या जे टवाळखोर आहेत त्यांचा बंदोबस्त कसा केला जाणार, त्यांना जरब कशी बसवली जाणार ते बघावं लागेल। यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथे थांबण्याची, पण पुढच्या बुलेटिनसाठी तुमच्यासोबत असेल माझा सहकारी विशाल। धन्यवाद फरा। आतापर्यंतच्या सगळ्या वेगवेगळ्या घडामोडींबद्दल यापुढे देखील बातम्यांचा सिलसिला असा सुरू राहणार आहे, पण त्यापूर्वी एक नजर महत्त्वाच्या बातम्यांवर। महत्त्वाच्या बातम्या प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व।
नाशिकमधील कुंभमेळ्यासाठी पुढच्या महिन्यापासून कामाची सुरुवात होणार, तर कुंभमेळ्यासाठी निधी कमी पडू देणार नाही, तर उत्तर प्रदेशप्रमाणे कायदा करू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ग्वाही.